पेमेंट ऍड करतोय ESIC अजून रजिस्ट्रेशन एकाचंही नाहीये. मला तर फोन करून विचारा ऑफिसला कॉल केला ना ESIC साठी. बेसिक ब्रेकअप मला दाखवा. हाँ मैं डॉक्टर करा ब्रेकअप ओपन करा. अरे ऐसा नहीं होता है यार, ये गुजरात लगा ये क्या लोग मार खाते निकले समझा ना. इसके सामने बैठे वो तू तो है ना? करो जरा. ये गरीब लोग है ना वर्कर, इनको सूता मारने का काम कर. पवार हाँ? महाराष्ट्र नाही सांगायला पाहिजे ना. समझा क्या? ये लोग है ना गांव के इधर के स्थानिक लोग हैं, उनको इतना नॉलेज नहीं है. हाँ? उनको फंसाने का काम करे, उनको चूता बनाएगा, मेरे को बनाएगा. 6 वर्ष हाँ? वेडे बनता तुला. हाँ? 26 दिन का पगार देने का 31 दिन अरे मारेगा नहीं, काप मत इतना, काप रहेगा इतना. मारेगा नहीं, ये मारेगा भी. मारेगा भी. अभी तो अपॉइंटमेंट लेटर का बात क्लियर करेगा नहीं ना, तो इधर मारेगा भी तेरे को. हाँ. उसको पूछना हाँ? क्या हुआ है, किधर है, उसके जेब में रखा है, किधर रखा है. तेरा गुजरात गैस है ना, गुजरात गैस. गुजरात गैस है ना, गुजरात गैस, उसका ही पाइप पीसी से डाल देगा. हाँ? पूरा गॅस गॅस हो जाएगा. तुम्ही लोक पण एवढ्या दिवस गप्प का बसलात रे? हाँ? समर्थन बोलणार नाही आम्हाला फक्त improve झालं. तुम ऑपरेशन देखते हो तो बेसिक डी तू माझा हात हलतोय बघ. आप लोग गुजरात से आले. हा हो पवार, हो पवार, तुम्ही गुजरात वरनं आले, मग त्याला येता येत नाही का? बेसिक किती आहे? बेसिक किती आहे? 9664 2678 काय नाही 9664 9,000 9664 रुपये. एवढं बेसिकच नाही. नाही एवढं. कुठला लावलाय? कुठला लावलाय? स्टेट गव्हर्नमेंट मिनिमम वेजेस आहे महाराष्ट्र. किती आहे सांगू? मी सांगू किती आहे? बघा ना. एक मिनिट. कुठलं आहे तुमचं? कोण तुमचं HR कोण आहे? तुमचा कन्सल्टंट कोण आहे? त्याला विचाराने जर त्यांनी हे प्रूव्ह केलं ना एवढं आहे, तर मी माझं पद सोडेल. साहेब ॲक्च्युली गुजरात गॅसची लिगल टीम आहे, ते हे सगळं चेक करते, त्यानंतर ते रिलीज करते. महाराष्ट्राचं बोलताय ना? महाराष्ट्राचं बोलताय ना? हा मग हे कुठे आहे महाराष्ट्राचे? मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो. आणि DA किती आहे? DA आहे 2678, बोनस आहे 1028, HR HRA आहे 617, बोनस की 1028 1028, HRA आहे 617, ग्रॉस सॅलरी 3987, PF कट होतं. किती PF कट होतं? 1400. हे 1400चा मेसेज येतो. नाही कुठल्या प्रकारचा मेसेज? हे दाखवा जरा तुमचा message दाखवा. एक मिनिट, थांबा, मोबाईल दे ना, हे मोबाईल एक मिनिट. हो पवार, अरे भरतोय तर मेसेज हे आला दाखव ना, ना, भरतोय message तर. दाखव जरा, तिकडे मोबाईल दे, लॉक बिना लॉकचे दे त्याच्याकडे. हे त्याला दाखवा जरा. 2-3 मोबाईल ठीक आहे. काय नाही, नाही, केलं? काय नाही आता त्याला 2-4 मोबाईल ऑनलाईन काय झाडूपट बँगलोरला पण काय मागतो एक बसली मध्ये 7,000 रुपये मिळाले. मेसेज ओपन अरे कितीचा येतो ते दाखवा ना. आलेला मेसेज दाखवा. नाही ना मेसेज. कोणालाच नाही येत. ऍक्च्युली साहेब यांनी KYC करायला पाहिजे. 12,000 झालेले आहे. तुमच्या कंपनीचं काम असतं. एम्प्लॉईनी KYC. होय कोण बोललं? कोण बोललं? सांगितलं कोण बोललं? KYC कुठून करणार? तुझ्या कंपनीत किती लोक काम करतात? मी काय म्हणतो, ऐक, 2 माझं KYC. ऐकायचं. हां. माझी स्वतःची बँक सप्लाय करा. 700 लोक काम करतात. KYC करायचं मुलांचं काम नसतं, तुमच्या कंप्लायन्स वाला करतो ते. तुमचं काम असतं. आलं का लक्षात? मुलं नाही करत. 2 KYC. मुलं तुम्हाला पैसे कसले ते मॅनेजमेंट फी कसली आहे हेच करायची आहे. मॅनेजमेंट फी कसली येतात कॉन्ट्रॅक्टर समोरच्या कंपनीकडनं. तुमचं काम आहे KYC करायची, किंवा त्यांच्याकडनं आधार नंबर मोबाईल नंबर मागून मग ऑफिस मधून फोन जातो, OTP आहे हो बताव, तिथं बसून पण करतात पोरांचा फोन नंबर घेऊन. त्यांचं आतापर्यंत जेवढं PF झाले ना कट, त्याची तुम्हाला मी लिस्ट देतो. KYC करून ECR देतो. कॉपी पाहिजे. ECR कॉपी आता दाखवतो. त्यांना मेसेज कधी येणार? मेसेज मी KYC UN नंबर आहे त्याचा. आणि याचा मेडिकलचं काय आता मग? आमचं दोघांचं ESIC. आता यांना ESIC दिली नव्हती, यांना खर्च आलाय. नाही ऍक्च्युली काय माहितीये का, ESIC आम्ही पैसे पे करतो. ESIC पैसे पे होय. तू पण अति करतोय जा. इज्जत देतोय ना तुला, मराठी करून तो हसण्यात नको घेऊ. ज्या वेळेला ह्या लोकांना ठेवता कामाला, त्यांचं सगळं आधार कार्ड, त्याच्यानंतर मोबाईल नंबर हे सगळं रजिस्टर करायचं तुमच्या कंपनीचं काम असतं. आलं का लक्षात? अरे 1-1.5 वर्ष झालं का? आत्ताचा विषय नाहीये.
तुम्ही या लोकांना पैसे तुम्ही द्यायला पाहिजे, त्यांचा खर्च तुम्ही द्यायला पाहिजे, तुमचं काम आहे. आणि उरलेलं जे आहे ते एक माणूस करून त्यांना आता जसे आता इथे सगळे जमलेत, असं कुठेतरी एखाद्या हॉटेल किंवा कुठे बोलून एखाद्या कंप्लायन्स वाल्याला आणला तर तो पण करेन त्यांचं ताबडतोब. हा बोनस हा ब्रेकअप रॉंग आहे, परत चेक करायचा, ब्रेकअप रॉंग आहे. या पट्ट्यात विक्रमगड, वाडा, तारापूर इकडे आमच्या भरपूर ठिकाणी युनियन आहे. ही एवढीच मुलं नाहीयेत, त्याच्यामुळं नीट चेक करा. आणि बोनस हा 8.33 त्यांच्या दिवाळीला भेटला पाहिजे, असं पगारात टाकून नाही द्यायचं. हा पण पहिला बरोबर बेसिक डीए जो काय आहे, आता हे काम काय करतात, ऑपरेटर आहे. हा मग त्यांना अनस्किल का दाखवताय बेसिक? हा सेमी स्किलच आहे. अरे मग अजून जास्त पगार पाहिजे त्यांचा. पक्का ना? मला फोटो काढायचा. एक काम कर, तर मला मेल फॉरवर्ड, फोटो घ्या ना. मेल पाठवा. कोणाची घेतलाय ना लक्षात हो ठेवा. साहेब नाही, आपले भारी पडत. साहेब नाही घेत. साहेबांना 22 वर्ष झाले या क्षेत्रात. हे मी असं नाही. अगं गोळीबार करू नका, तुमचं सगळं काम हुलाहुल ओय, पडलं पुरे. अपॉइंटमेंट लेटर किधर है? मांगा रहा हूँ. ते तो ऍक्च्युली झूठ क्यों बोला मेरे से? नाही झूठ नाही बोललेलं आहे साहेब. आप क्या बोले? सबको दिया है बोले ना? वो योगेश भी आएगा, एक लड़का है, तुम क्या बोले? सबको दिया है. वो आता है क्या, इधर आ रहा है? वो आ रहा है क्योंकि हम इधर लैंग्वेज मेरे को नहीं आती बड़ा मराठी. ठीक, वो आ रहा है ना? कौन बोल रहे हैं? वो योगेश लड़का. नहीं तो मैं तो हिंदी बोल रहा हूँ, ये लोग भी हिंदी बोल रहे आपकी हैं. बात नहीं है, वो लड़का आ रहा है, उसको हमने सब कुछ तुम्ही हलके घेऊ नका. नाही हलक्या कपडे काढून पाठवण्याला हो साहेब नाही घेत. मला कपडे काढून पाठवला जाईल. मला माहिती आहे, मी पण सदस्य आहे. कुठले? हो. बस झालं. याच्यात असं नाही बोलायचं, इथे कामाचं आहे, कामाचं बोलायचं. मनसेचे सदस्य आहे बोलताय ना, तर ही लोक 1.5 वर्ष झाले गुजरात गॅसमध्ये काम करतायत आणि तुम्ही मराठी माणूस आहात, रत्नागिरीचे आहात आणि मनसेचे सदस्य बोलताय ना, तर या लोक असे रस्त्यावर नसते. आमचे मनसेवाले सोडत नाहीत अशा रस्त्यावरती. उगाचच मनसेचं नाव नका मी घेऊ. 3 पॉईंट बोलू परत, 3 पॉईंट बोलू का परत? हा, बोल. गुजरात गॅसमध्ये डिडवाणी नावाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांना 15,000 पेमेंट देतात, आम्हाला 12,200 येतोय. प्लस तुम्हाला आता जे दोन्ही दिले ऐक माझं, त्यांचं अग्रीमेंट बघायला लागेल. हे लोक मजबूत खाचा मारतायत, सगळ्यांना सेम रेट भेटतो. अदानीनी जर 10 जणांना कॉन्ट्रॅक्ट दिलं तर 10 जणांना त्यांचा एक रेट असतो. टाटाने दिलं तर त्यांचा तो रेट असतो. जर गुजरात गॅसने यांना जर कॉन्ट्रॅक्ट दिले किंवा आणि कोणाला दिले तर सगळ्यांचा सेम रेट असतो. हे लोक मजबूत खाचा मारतायत, मजबूत म्हणजे मजबूत खाचा मारतायत. एक काम करा, मला किती दिवसात हे पुरवताय ते सांगा. सर, आणि दुसरं ऐका ना, एक मिनिट. ओए, उठो ना थोड़ा, उठो. कुछ दिया तो है नहीं और इधर भी बैठ के बैठे हो. किती दिवसात मला हे सगळं देत आहे? मीटिंग प्रॉपर मीटिंग. सबका अपॉइंटमेंट लेटर उनको देके एक कॉपी रिसीव करने का, हर महीने का पगार का स्लिप, पिछले 6 महीने का पगार का स्लिप उनको लाके दो और आगे का हर महीना आना चाहिए. नोट कर लो. दुसरी गोष्ट, 26 दिवस भरल्यानंतर 4 विकली ऑफ हे भरून दिले पाहिजेत. त्याच्यानंतर जर बोलवलं तर ओव्हर टाइम त्याला दिला पाहिजे. ऍक्च्युली आम्ही काय एक आणि कन्सर्न आहे, आम्ही काय यांना सांगितलं होतं की संपर्क ॲप, गुजरात गॅसचा जो संपर्क ॲप आहे त्याच्यामध्ये हर एक 8च तास ड्युटी करतील ही पोरं, कारण ते यांच्यासाठी पण सेफ आहे. तर त्यांनी स्कॅनिंग केलं पाहिजे, कारण ते जेव्हा स्कॅन करतील तेव्हा आम्हाला पेमेंट मिळेल आणि तेव्हा आम्ही हे बरोबर आहे. आमची एकही गोष्ट मान्य नाही. आम्ही 30 दिवस काम करतो, आम्हाला तेवढा पेमेंट येते, तर आम्ही तो स्कॅन का मारतो? अरे बाळा, तसं नाही, ते तुमचं ड्युटी दाखवतात नाही. पेमेंट जर आम्हाला देत नाही, आम्हाला ओटीचे पैसे देत नाही, आम्हाला ESIC नाही, स्कॅन काय सांगितलं, आणखी जो ड्युटी करणार रोजच्या रोज आम्ही कामावर आहे, 8 तासाची आम्हाला कमी दिवसाला पेमेंट पाहिजे. तुम्हाला मी ती ऍडजस्ट करायची बोलतो तुम्ही काय म्हणतात, ऍडजस्ट करायची तुम्ही. आणि आम्हाला रिलीव्ह पण ऍडजस्ट नाहीये. तुम्ही तुमची काम करा, तुम्हाला विकले नाही भेटणार, तुम्ही तुमचं ऍडजस्टमेंट करा. ओव्हर टाइम नाही देत ना. ओव्हरटाईमचं नाहीये. चालू महिन्याचा फक्त एक 1800 रुपयाचा ओव्हरटाईम चाललंय मग एवढ्या हो साहेब, दिलंय त्याला विचारा. याच्या आधी 2 वर्ष आता आम्ही 2 यांचा कॉन्ट्रॅक्ट करायला 1.5 ते 2 वर्ष झाले.
फक्त एक महिना तो दीड वर्षाचं तसंच आहे. जेवढे दिवस भरले ते रेकॉर्ड काढा आणि त्यांना तेवढा एरियस पे करा त्या लोकांना. मागील कंत्राटची सगळी त्यांना द्यायची, 6 महिन्याचा 15 तरी क्लिप द्यायचा. ID कार्ड वगैरे आहे का? हा. आणि इन्शुरन्स नाही मिळत त्यांचं मेडिक्लेम नाही. ESIC आहे, पहिल्यापासून आहे. तुम्ही त्यांना तुमचा कन्सल्टंट बोलवा आणि यांचं हे करून घ्या. ऍक्च्युली यांचा प्रॉब्लेम काय आहे साहेब, ESICचा ना पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट वाईज एक कोड नंबर येतो, ठीक आहे. तर तो कोड नंबर आता आम्ही अलाउड केला आणि जरी पैसे भरले ना, आम्ही पैसे भरले तर यांना त्याची ही मिळाली पाहिजे. त्या आम्ही त्यांना पण बोललो ESICचा काय इश्यू आहे, ESI आता त्यांचे दोघांचे खर्च झाले, यांचं काय? यांचे दोघांचे एक मिनिट ऐका रे, तुम्ही लोकांनी अय भाऊ, तुम्ही लोकांनी 1.5 वर्षात यांचे भरपूर पैसे खाल्लेत. तुमच्या दोघांचा खर्च किती झालाय त्यांचे बिल यांना दाखवा. जर यांनी ESIC नाही दिली तर ते पैसे यांनी पे करायचे. इथून पुढे पण जोपर्यंत ESIC देत नाहीत, कोण आजारी पडला काय झाला, कंपनी पैसे भरणार. आलं का लक्षात? ह्यांची ड्युटी आहे सगळी. बिल द्या त्यांना. ते स्कॅन बोलतात त्याचे प्रॉब्लेम तुमचा ओनर कोण आहे? नाही सर, आले का? मजबूत खाचे आहे मग. अरे हे काय दिसतंय ना ते?